आणि मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपने केलाय। तसा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादीही करू शकते, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मावळमध्ये महायुतीने सुनील शेळकेंना उमेदवारी दिली तर घड्याळाचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपचे नेते बाळा भेगडेंच्या उपस्थितीत झाला। तसंच सांगली लोकसभेच्या निकालाचा दाखला देत भेगडेंनी बंडखोरीचेही संकेत दिले। त्यानंतर प्रदेश भाजपच्या वरिष्ठांनी आपल्याला सूचना दिल्यानं आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असंही ते म्हणाले। भारतीय जनता पक्ष 19च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी सुनील शेळके राहिले आणि ऐन टायमाला आपली भूमिका त्या ठिकाणी बदलली आणि म्हणून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला। हा मतदारसंघ या ठिकाणी जर चुकून राष्ट्रवादीला गेला तर या ठिकाणचा कार्यकर्ता आणि या ठिकाणचा विचार जो प्रभावीपणे 57 पासून राज्याला प्रेरणा देतो त्याला कुठेतरी मूठमाती मिळेल। म्हणून आमची भूमिका आहे की पक्षाकडे आग्रहाने की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच मिळाला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे। भारतीय जनता पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता हा बंडखोर म्हणून उभा राहणार नाही, परंतु तिसरा व्यक्ती ज्यावेळेला उभा राहील त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्या मागे उभी करण्याकरता तो ठराव होता की मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले। त्यावेळेला मी जस्ट वेट अँड वॉच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।